नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह पंधरवडा नुकताच साजरा झाला. हा पंधरवडा कितपत प्रभावी ठरतो? वर्षभरासाठी जनजागृती 15 दिवसात होत असते का? आजवर झालेल्या सप्ताह पंधरवड्यातून किती जनजागृतीचे लक्ष्य साध्य झाले? वाहतूक नियम, वाढती वाहनसंख्या, प्रदूषण, अपघात नियंत्रण यांची काटेकोर अंमलबजावणी होते का? प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका रस्त्यावरील वाहतूक पोलिसाला बसतो, मात्र त्यासाठी प्रभावी उपाययोजना अंमलबजावणी होते का? प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर किती गांभीर्याने कारवाई होते? प्रदूषण तपासणी करणारी वाहने अधिकृत सक्षम आहेत का? 100 रुपये दिले की 6 महिन्यासाठी सुटका होते. झेब्रा क्रॉसिंग पट्टे किमान 6 सप्ताहात तरी रंगवले जावेत. गतिरोधक स्पीड ब्रेकर्स नियमानुसार आहेत का? अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत, ते योग्य काम करतात का? पोलीस उपायुक्तालय वर्षभर शहरातील गुन्हेगारी व कारवाई अहवाल सादर करतात. तसा अहवाल वाहतूक विभाग जाहीर करते का? वाहतूक नियम पायदळी तुडवणाऱ्या अनधिकृत व अधिकृत रिक्षांवर कारवाई का होत नाही? प्रादेशिक परिवहन विभाग व पालिका तसेच वाहतूक विभाग संयुक्तपणे अनधिकृत पार्किंग व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही? वाशी विभागात सर्वात जास्त वाहतूक कोंडी व अनधिकृत पार्किंग होत आहे. कठोर व कायमस्वरूपी उपाययोजना या ठिकाणी होईल का? नुकताच समारोप झालेल्या ह्या पंधरवडा सप्ताहानिमित्त नागरिकांचे हे प्रश्न. अशी अभियान खूप व्हायला पाहिजेत पूर्ण भारतामध्ये. मी म्हणायला पाहिजे आम्हाला खूपच बरं वाटलं मला. आणि ह्याच्यात तुम्ही सर्वांनी लहान मुलांना इन्व्हॉल्व केलं आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण म्हातारी माणसं आणि बाकीचे आहेत ते तर आपलं काम करतातच आहेत, पण ह्या जनरेशनला समजवणं मेन म्हणजे सो दॅट ते इम्प्लिमेंट करू शकतात स्वतःच्या आयुष्यामध्ये. आणि जसं स्वप्नील म्हणाले आहेत आमचे जे मेन गेस्ट होते आज, की त्यांच्याकडून आई वडिलांना शिकायला मिळतं. आणि लोखंडे मॅडमने मला बोलवलं, त्या बघा बिझी आहेत, शी इज गॉन. अँड भोसले साहेब पण आहेत. सो इट रिअली फेल्ट व्हेरी नाईस. माझ्याबरोबर माझे म्युझिक डायरेक्टर फ्रेंड संतोष नायर आले आहेत आणि त्यांची मी खूप गाणी गायलो आहे. आणि खूप बरं वाटलं की मला त्यांनी आठवलं इथे यायला आणि आठवणीने बोलवलं त्यांनी मला, आणि मी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलो. आणि आय रिअली फेल्ट व्हेरी नाईस. खूप खूप बरं वाटलं मला. आणि अजून खूप असे प्रयोग व्हायला पाहिजे. इससे रास्ता में जो दुर्घटनाएं होती हैं उसमें ज़्यादातर युवाओं की मृत्यु हो जाती है, तो युवाओं से आप मैंने यही स्टेज पर कहा था कि खुद के मेरे नज़र में ऐसे कई लोग हैं जो एक्सीडेंट के पहले बहुत बढ़िया ज़िंदगी जी रहे थे, और एक्सीडेंट के बाद सोचता हूँ तो मुझे जो है मेरे रोंगटे खड़े हो जाते हैं. वो टोटली बेड पर हैं, कुछ नहीं कर पाते. वो क्वाड्राप्लेजिक कहते हैं, जैसे हाथ पाँव दोनों बंद पड़ चुके हैं उनके. तो एक दुर्घटना से आपकी ज़िंदगी अस्त व्यस्त हो जाती है, और सिर्फ आपकी नहीं, आपके पूरे परिवार की, आपके सारे बाकी जो परिजन हैं, आपके जो लोग हैं, आपके दोस्त हैं, या ऑल योर एसोसिएट्स, अचानक से वो इंसान को वो खो बैठते हैं जिसे वो बचपन से या कई सालों से जानते हैं. और आप खुद जो इतने सपने सजा कर रखते हैं ज़िंदगी के कि आपको ये करना है, वो करना है, हम बड़े ऐसे बनेंगे, वो बनेंगे, तो सारा कुछ वहीं पे समाप्त हो जाता है. तो मैं ये सभी जो हमारे दर्शक हैं उन सब से कहना चाहूँगा, खास करके युवा पीढ़ी से, कि वो सुरक्षा के जो नियम हैं उसे ईश्वर पालन करें उसका. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आज रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता कार्यक्रम सिडको ऑडिटोरियम येथे पार पडलेला आहे. या कार्यक्रमासाठी माननीय मिलिंद भारंबे सर, CP नवी मुंबई, माननीय यनपुरे सर, जॉईंट CP नवी मुंबई, त्याचबरोबर सुप्रसिद्ध सिने अभिनेता स्वप्नील जोशी, त्याचबरोबर नामांकित गायक साईराम सुद्धा या ठिकाणी हजर होते. या कार्यक्रमासाठी आयुक्तालयाच्या हद्दीमधील विविध शाळांचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, त्याचबरोबर जबाबदार नागरिक, तसेच रस्ता सुरक्षा अभियानामध्ये ज्यांनी योगदान दिलं, काही प्रबोधनासाठी योगदान असेल, काही हेल्मेट वाटपाचं काम सुद्धा काही नागरिकांनी केलं, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. आजूबाजूच्या परिसरातील जबाबदार नागरिक या कार्यक्रमासाठी हजर होते. त्याचबरोबर या मागील वर्षात काय काय कार्यक्रम आपण राबवलेले होते आणि चालू वर्षामध्ये आपण काय काय कार्यक्रम राबवतोय याची सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे. यावर्षी आपण
जो गेल्या वर्षी जो छोटा पोलीस संकल्पना आपण सुरू केली होती, त्याच छोटा पोलिसाला यावर्षी आपण आई वडिलांचं प्रगती पुस्तक देतोय. त्यामध्ये आई आणि बाबा किती वाहतुकीचे नियम पालन करतायत हे नियम त्यामध्ये लिहिलेले आहे आणि एक आठवडाभराचं प्रगती पुस्तकाचं सुद्धा आज आपण लॉन्च केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून विद्यार्थी सुद्धा आपल्या घरामध्ये एका छोट्या पोलिसाची भूमिका पार पाडेल आणि आई वडिलांकडून सुद्धा वाहतुकीचे नियम कसे पाळले जातात ते सुद्धा रेकॉर्डिंग करायचं काम किंवा ते सुद्धा त्या प्रगती पुस्तकात नोंदवायचं काम सुद्धा विद्यार्थी करेल. वाढते रस्ते अपघात या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुद्धा वाहतुकीच्या नियमाचं पालन केलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपला स्वतःचा जीव वाचला जाऊ शकतो आणि इतरांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होणार नाही. या दृष्टीने सुद्धा या कार्यक्रमामध्ये प्रबोधन करायचा प्रयत्न केला.